नमस्कार. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याचं स्वागत आता मान्य नामदार शंभूराज देसाई, मान्य नामदार शिवेंद्रसिंह राजे, मान्य नामदार मकरंद पाटील आणि इतर सर्वच सन्मान्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये पाडेगाव येथे केलेलं आहे. आज माऊलींचं लोणंद येथे मुक्काम असणार आहे आणि नंतर तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्काम केल्यानंतर 19 तारखेला माऊली पंढरपूरकडे प्रस्थान करतील. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने, जिल्हा परिषदेच्या वतीनं माऊलींच्या सेवेमध्ये आरोग्य व्यवस्था असणार आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था असणार आहे, स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे, महिला आणि लहान मुलांची व्यवस्था केलेली आहे. जर्मन हँगरच्या माध्यमातून मान्य नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना विसावा घेण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर चरणसेवा या मागच्या वर्षीपासून सुरू आहे की जे वारकरी दिवसभर चालून थकलेले असतात त्यांच्या सेवेचा आनंद आपल्या जिल्ह्यातील जे काही व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना मिळणार आहे. या वर्षीची वारी ही अतिशय आनंदामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. मला खात्री आहे की पुढील 4 दिवसामध्ये सातारकर नागरिक या वारीच्या सेवेमध्ये कुठलीही कसर सोडणार नाहीत आणि ज्यावेळेस जिल्ह्यातून वारी प्रस्थान करेल त्यावेळेस ही वारी आरोग्यदायी, निर्मल वारी आणि कुठल्याही अपघात विरहित वारी होईल याची आम्हाला खात्री आहे.